नमस्कार, समीक्षा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे कांदा खोबऱ्याचं वाटण। त्याच्यासाठी मी खोबरं घेतलेलं आहे 3 वाट्या किसून, 6 कांदे घेतलेले आहेत, लसूण, थोडंसं आलं आणि अख्खा गरम मसाला। आता मी मसाले भाजून घेते। इथे कढई तापत ठेवली आहे, त्यात मी गरम मसाले टाकते। लो गॅस ठेवून मसाले भाजून घ्यायचे चांगले। मसाले भाजलेले आहेत, आता मी प्लेटमध्ये काढून घेते। आता लसूण भाजून घेते। लसूण कच्ची घेतली तरी पण चालते, पण ती बारीक होणार नाही म्हणून मी भाजून घेते। भाजली कशी नरम पडते। लसूण पण भाजून झालेला आहे, आता मी आलं भाजून घेते। आलं पण भाजून झालेलं आहे, आता मी काढून घेते। आता मी खोबरं भाजून घेते। स्लो गॅस ठेवून खोबरं भाजून घ्यायचं। असे मस्त भाजून घ्यायचे। खोबरं पण भाजून झालेलं आहे, आता मी कांदा भाजून घेते। कांदा पण चांगला भाजून घ्यायचा। कांदा हलकासा भाजला की थोडं तेल टाकायचं त्याच्यात। म्हणजे कांदा चांगला भाजला जातो। कांदा पण असा छान भाजून घ्यायचा। कांदा, खोबरं, मसाले जेवढे चांगले भाजून घ्या तेवढा जास्त दिवस मसाला आपला टिकतो। कांदा पण भाजून झालेला आहे, मसाला पण सगळा भाजून झालेला आहे। आता थंड झाला की मिक्सरला वाटून दाखवते आणि त्याच्यासोबतच हिरवं वाटण पण कसं तयार करायचं ते पण तुम्हाला दाखवते। कोथिंबीर घेतले, आलं, लसूण, मिरची आणि कढीपत्ता ह्याचं मी वाटण करते। हा मसाला थंड होईपर्यंत मी हिरवं वाटण वाटून घेते। असं हे सर्व मिक्सरमध्ये ठेवून वाटून घ्यायचं। पाणी टाकायचं नाही, पाणी टाकलं तर जास्त दिवस टिकणार नाही। मसाला बारीक करून झालेला आहे, मग असा बारीक होतो। पाणी नाही टाकायचं, पाणी टाकलं तर जास्त दिवस टिकणार नाही। पाणी न टाकता वाटलं की 8 ते 9 दिवस चांगलं टिकतं वाटण फ्रीजमध्ये।
आता हिरवं वाटण वाटून झालेलं आहे. आता हा पण मसाला थंड झालेला आहे. आता मी वाटून घेते. सर्वात पहिला अख्खा गरम मसाला वाटून घ्यायचा, मग बाकीचे मसाले वाटून घ्यायचे. गरम मसाला आणि खोबरं वाटून झालेलं आहे. आता मी थोडं कांद्यामध्ये मीठ टाकते. कांदा लसूण वाटून घेते. कांदा पण वाटून झालेला आहे. आता मी मिक्स करून घेते सगळा मसाला. गरम मसाल्याचा मस्त सुगंध सुटलेला आहे. मसाला मिक्स करून घेतलेला आहे. ह्याच्यात सुद्धा पाणी टाकलेलं नाही आहे, असाच वाटलेला आहे तो सुद्धा. हा सुद्धा मसाला 8 ते 9 दिवस चांगला फ्रीजमध्ये राहतो. कांदा खोबऱ्याचं वाटण आणि हिरवं वाटण रेडी झालेलं आहे. हे तुम्ही चिकनमध्ये, मटनमध्ये, दाल मुंडीमध्ये टाकू शकता. आणि आपले भिजलेले कडधान्य असतात, चणे, वाटाणे, वाल, ह्याच्यामध्ये सुद्धा हे मसाले तुम्ही वापरू शकता. असे मसाले तुम्ही पण करून बघा. जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.